पुढची बातमी पाहूयात। दिवाळी निमित्त आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी गर्दी केली आहे। साई भक्तांनी शिर्डी नगरी गजबजून गेली आहे। यावेळी साई संस्थांच्या वतीने भाविकांच्या भोजन, निवास आणि दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। दिवाळीच्या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी देखील मोठी गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो भाविक शिर्डीमध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। मंदिर परिसरात जर आपण आता बघितलं तर साईबाबा संस्थांच्या वतीनं सुंदर असे आकाशकंदील सगळीकडे लावण्यात आलेले आहे। मंदिर सजलेलं आहे, फुलांनी, विद्युत रोषणाईने मंदिर सजवण्यात आलेलं आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून या ठिकाणी दिवाळी सणाचा जो उत्साह आहे तो बघायला मिळतोय। आणि आता सलग आलेल्या सुट्ट्या आहेत, शाळेला देखील सुट्ट्या आहेत, त्यामुळं असंख्य भाविक जे आहेत ते साईचरणी नतमस्तक होताना दिसत आहेत। साईबाबांच्या समाधीचं दर्शन असेल, त्याचबरोबर द्वारावतीमध्ये ज्या ठिकाणी द्वारकामाईमध्ये साईबाबा राहिले त्या द्वारकामाईचं दर्शन, चावडी, गुरुस्थान अशा सगळ्याच ठिकाणी भाविक नतमस्तक होताना दिसत आहेत। साईबाबा संस्थांच्या वतीनं आलेल्या भाविकांच्या राहण्याची व्यवस्था असेल, भोजनाची असेल, त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी या ठिकाणी घेण्यात येते। पारंपरिक पद्धतीनं हा सगळा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतोय। लक्ष्मी पूजन देखील या ठिकाणी काल पार पडलं। आणखी 2-3 दिवस अशाच पद्धतीनं गर्दीचं चित्र शिर्डीत बघायला मिळणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर। बातमी आहे लातूरमधून। लातूरची 100 वर्ष जुनी असलेली गंजगोलाई ही देशातील सर्वात सुंदर वास्तुरचना आहे। विविध 16 रस्त्यांनी जोडलेली सुप्रसिद्ध गंजगोलाई ही दिवाळीमध्ये उजळून निघाली। नवी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस नंतर बहुधा हे देशातील एकमेव गोल मार्केट आहे, ज्यामध्ये कापड लाईन, भुसार लाईन, भांडे गल्ली आणि सराफा बाजार असे विविध प्रकारचे मार्केट आहेत। त्यामुळे खरेदीसाठी नागरिक देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी करतात। तर पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 12 तासांमध्ये सोन्याच्या दरात 6,200 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरांमध्ये 5,000 रुपयांची घसरण झाली आहे। आजचा सोन्याचा दर जीएसटी सह 1,28,544 वर पोहोचलाय, तर चांदीचा दर जीएसटी सह 1,64,800 रुपये इतका झालाय। सोने व चांदीमध्ये मोठी गुंतवणूक झाल्याने सोने व चांदीच्या दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे।